मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला 4:5 रेशोमध्ये फोटो कसा कट करायचा ते तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण अलर्ट मोशनमध्ये यायचं आहे। अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे। प्लसमध्ये गेल्यानंतर 4:5 रेशो सिलेक्ट करायचा आणि क्रिएट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। क्रिएट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा कोणता एक फोल्डर सिलेक्ट करायचा आहे। तर माझा हा फोल्डर सिलेक्ट केलेला आहे। तर इथं मी फोटो ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर परत पुढे यायचं आहे, परत प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, परत दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे, परत प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। जेवढे तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो पाहिजे आहेत तेवढे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी 4 फोटो ॲड करून घेतलेला आहे। तर मित्रांनो, फोटो कसा सेव्ह करायचा 4:5 रेशोमध्ये, तर ह्या फोटोवर यायचा आहे, वरती सेटिंगला लागून राईट साईडला जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे। टच केल्यानंतर इथं आपल्याला इमेजचा करंट फ्रेम ॲज PNG हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे आणि ते एक्सपोर्ट करायचा आहे। एक्सपोर्ट केल्यानंतर सेव्ह करायचं आहे, परत क्लोज करायचा आहे, परत दुसऱ्या फोटोवर यायचं आहे, परत सेटिंगला लागून राईट साईडला जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे। टच केल्यानंतर इथं परत करंट फ्रेम ॲज PNG ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्ट करायचं आहे। तर सगळे फोटो अशा प्रकारे आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे। जर तुमचा अलर्ट मोशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करत असताना जर 4:5 रेशोमध्ये व्हिडिओ असला तर सगळ्यात पहिला असा फोटो 4:5 रेशोमध्ये आपल्याला फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे। मगच आपल्याला अलर्ट मोशनमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंगमध्ये हा फोटो घालू शकतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एवढंच होतं। तर सेव्ह झाल्यानंतर 4:5 रेशोमध्ये फोटो सेव्ह झाल्यानंतर याचा फोल्डर आपल्या गॅलरीमध्ये वेगळा असेल। परत आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन जिथं जिथं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही 4:5 रेशोचा फोटो तुम्ही ॲड करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला।